संध्याच लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी, निरोगी आणि आरोग्यदायी असाल. तर तुम्हाला मी आज माझ्या जीवनाविषयी किंवा माझे जे अनुभव आहेत त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर मी जेव्हा लहान होते किंवा माझे लहानपण, शाळा आणि कॉलेज हे थोडं हालाकीच्या परिस्थितीतच झालं आणि कारण की कसं आहे ना, आम्ही चौघं भावंड होतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट करावी लागली. त्याच्यानंतर सगळं कॉलेज वगैरे झालं. कॉलेज झाल्यावरती वाटलं, की बाबा एवढं आपलं शिक्षण झालंय, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. हे स्वप्न होतं. पण मार्ग दिसत नव्हता, की बाबा हे कुठल्या मार्गाने होईल पूर्ण किंवा कसं एक प्रश्नचिन्ह होतं. त्याच्यातच मग हे स्वप्न पूर्ण झालं ते म्हणजे माझ्या मावशीच्या रूपाने. मावशीने मला इकडे म्हणजे सिटीमध्ये सोलापूर सिटीमध्ये आणलं आणि नर्सिंग ट्रेनिंगसाठी माझं सिलेक्शन झालं. तिच्या रूपाने माझं ते स्वप्न पूर्ण झालं. तर 2 वर्षाचं ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग झाल्यानंतर लगेचच मला माझ्या गावाकडे जॉबही लागला आणि तो जॉब होता कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण गव्हर्नमेंटचा होता. 11 महिन्याच्या करारावरती आणि तिथं कसं म्हणजे नंतर ते आपलं काम बघून तो करार वाढवतात त्यांनी. मग काम वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. पण मनात एकच खंत होती, की बाबा आपण एवढं मोठं ट्रेनिंग केलं, सिटीत राहिलो आणि तिथली सवय लागली होती मला, की सगळ्या सुख-सुविधा, ते वातावरण. मनाला खूप छान वाटायचं. वाटायचं की आणि की बाबा लोकं गावाकडून शहराकडे जातात आणि आपण शहराकडून गावाकडे आलो. तर हे कुठेतरी मनात असं वाईट वाटायचं. पण मला ही तेव्हा जाणीव नव्हती, की आपण हा विचार करून एक सरकारी नोकरी डावलतोय. ती मला चालून आलेली संधी होती माझ्या आयुष्यातली. पण मी हा विचार करून थोडं क्षणिक किंवा आपला थोडा आनंद पाहून मी ते काम सोडले. अक्षरशः सोडले काम ते मी. राजीनामा दिला आणि मला फक्त डोळ्यासमोर सिटीमध्ये राहायचं हे एवढंच दिसत होतं. त्यावेळी मला काही काही कळलं नाही किंवा की त्याचे पुढे जाऊन काय परिणाम होतील हे तेव्हा समजलं नाही. हे तेव्हा काय मजा वाटली मला खरं सांगते तुम्हाला. मग मी पुढं आले सिटीमध्ये. सिटीमध्ये आले. त्याच्यानंतर मला वाटते मी एक 5-6 महिने जॉब केला. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यावरती सगळं बाबा नव्याचं कसं असतंय, खूप नवाळं असतंय. माझंही नव्याचे 9 दिवस गेले आणि 9 दिवसानंतर खऱ्या अस्तित्वाची मला जाणीव झाली आणि तिथूनच आयुष्याला टर्निंग पॉइंट भेटला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटलं, की बाबा आपण जे काम होतं ते काम उगाच सोडलं. पण पश्चाताप करून काही उपयोग नव्हता कारण की ती वेळ परत येणार नव्हती. आणि तिथूनच खरं माझ्या स्ट्रगलला सुरुवात झाली. खूप पश्चाताप झाला. खूप म्हणजे आयुष्यात खूप मोठी चूक केली होती. खूप पश्चाताप झाला. तिथून त्याच्यानंतर मी घरात प्रत्येकाचं बोलणं, आसपास काय आहे, आसपासची लोकं प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत टोमणे मारत होती. का मारत होती माहीत नाही. एवढं मी जॉब करत होते, घरातलं करत होते, एवढं शिकलेली होते, पण दरवेळी मला अपमानास्पदच वागणूक मिळायची. का तर मी गरीब घराण्यातली होते. ठीक आहे असो, समोर बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाला हात नाही लावता येत. तसंच काढले दिवस. त्याच्यानंतर हे टोमणे ऐकून खूप वैताग यायचा. मग ड्युटीवर गेलं तर थोडंसं मन हलकं होईल ह्या टेन्शनमधून म्हणून ड्युटीवर मैत्रिणींना थोडंसं असं पर्सनल लाईफ शेअर केलं किंवा आपल्याच मैत्रिणी आहेत किंवा आपलेच कलीग आहेत म्हणून मी सांगितलं. माझं पर्सनल लाईफ सांगून खूप मोठी चूक केली. तिथेही खूप त्रास सहन करावा लागला आणि संगत गुण खूप वाईट असतो. कोणावर विश्वास ठेवू नका इथून पुढे मी सांगते. मी तर ठेवणारच नाही. कारण की लोकं खरंच खूप म्हणजे रडून ऐकतात आणि जगाला आपलं हसून आपला प्रत्येक गोष्टीचा तमाशा बनवतात. हे तेव्हा मला खऱ्या अर्थाने कळलं. घरातही तोच वैताग, ड्युटीवरही तोच वैताग. तसंच सहन करत होते, दिवस काढत होते, की बाबा आपण काय करायचं, आले नशिबाला तर भोगायचं. आपण चूक केली, असं-असं, की बाबा आता हे आपल्या नशिबालाच आलंय, आपण हे सहनच केलं पाहिजे. असं म्हणून मी येणारा प्रत्येक दिवस काढत होते. पण समोरच्याचं वागणं, बोलणं काही बदलतच नव्हतं. कधी-कधी तर ड्युटीवरून घरी जाताना वाटायचं, की नको बाबा घरी जायला. एवढा ट्रेस यायचा. घरी गेलं की तेच चेहरे फुगलेले बघायचं. असं काही मी कुणाचं काही करून आले, कुणाचा कुठला गुन्हा केलाय ह्यांचा किंवा ह्यांची
काहीतरी कोणती गोष्ट मी स्वतःच्या नावावर करून घेतली असं बिहेवियर होतं. जाऊ दे म्हणायची, नातं टिकवायचं होतं मला म्हणून मी तसंच गप्प बसायचे, गोड बोलायचं, स्वतःहून बोलायचं. ठीक आहे, जाऊ दे, ज्याची त्याची मर्जी. त्या विषयावरती आता नाहीये बोलायचं जास्त मला. पण मग हा टर्निंग पॉइंट होता माझ्या लाईफमध्ये. खूप गमावलं मी. अक्षरशः घरीही तेच वातावरण, ड्युटीवरही स्वतःच्या चुकांमुळे मी नको त्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे ड्युटीवरही माझं बॅड इम्प्रेशन पडलं. म्हणजे खूप त्रास सहन करावा लागला मला. डिपार्टमेंट ह्या चुकीमुळे माझं डिपार्टमेंट बदललं गेलं आणि तिथूनच खूप वैताग झाला. शेवटी मी जॉब सोडले आणि घरी बसण्याचा निर्णय घेतला. कारण की मानसिक स्थितीच माझी खूप वाईट झाली होती. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, आता काही पर्यायच नाही आणि काही ऑप्शनच नाही म्हणून मी जॉब सोडले आणि घरी बसले. घरी बसल्यावर तर एवढी वाईट अवस्था सांगते तुम्हाला झाली माझी. एखाद्या नोकराची अवस्था तरी बरी असेल, एवढी माझी वाईट अवस्था. एकतर घरकाम करा, घरातली कामं तर करावीच लागतात, पण ते काम करा, ते करा आणि वरून अजून टोमणी ऐका, टोचून बोललेलं ऐका. खूप वैताग यायचा. पण शेवटी वाटायचं, की आपण कुठेतरी चुकतोय, आपण नातं टिकवलं पाहिजे. पण समोरच्याचं बोलणं काय थांबत नव्हतं. तसंच सहन करायचं, तसंच रडायचं, वैतागायचं आणि खूप वैताग झाला. मग आणि कधी-कधी तर समोरच्याचं असंही बोलणं यायचं, की "हे काय आपल्या जीवावर बसून खातंय, ह्याला कोण विचारणार आहे, कुत्रं पडल्यासारखं आपल्या दारात पडलंय." हे ऐकून तर एवढं दुःख व्हायचं ना, की बाबा की असं आपण एवढे शिकून, एवढं नोकरी केलेलो आपण हे काय ऐकून घ्यावं लागतंय, की बाबा तुम्हाला खरं सांगते एखाद्याची परिस्थिती जर नाजूक असेल ना किंवा माहेरचा सपोर्ट नसेल आणि जोडीदार किंवा आपला साथीदार हे सपोर्टेड नसेल ना, तर समोरच्याची एवढी मजल जाते बोलायची आणि आपल्यालाही ते ऐकून घ्यावं लागतं आणि मीही ते समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घेतले. शेवटी मला सहन होईना, सहन होत नव्हतं म्हणून मी एक विचार केले, की म्हटलं बाबा आपलं चुको अगर नाही चुको, की आपलं कुठलीच गोष्ट ह्या लोकांना पटत नाही आणि त्यांचंही आपल्याला पटत नाही, तर आपण इथून स्वतःला वेगळं केलेलं बरं किंवा या लोकांपासून अलिप्त राहिलेलंच बरं. कारण की हे लोकं तर आपण कितीही चांगलं राहिलं, कितीही यांची मनधरणी केली, तरी ही लोकं समाधानीच नाहीयेत आपल्या बाबतीत. त्याच्यामुळे मी आणि कसं आहे ते लोकांकडे पैसा खूप होता. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी पैशाने होत होत्या, पॉवर होती, सत्ता होती आणि माझी आर्थिक परिस्थिती किंवा माझं माहेरच्या गोष्टी सगळं म्हणजे हालाकीचं असल्यामुळे म्हटलं ठीक आहे आपणच थोडी हार मानावी आयुष्यात आणि इथून अलिप्त राहिलेलंच बरं. आणि मी म्हटलं आणि घेतला मी निर्णय, की काय व्हायचंय ते होऊ दे. शेवटी नशीब आहे, आपल्याला नशिबाने साथ देऊ दे, नंतर नाही देऊ दे. पण प्रयत्न करणार आणि धाडसाने कितीही संघर्ष येऊ दे लाईफमध्ये, कितीही संकट येऊ दे, मी आता भिणार नाही. व्हायचंय ते होऊ दे म्हटलं आयुष्यात. काय व्हायचं होऊ दे. मरण तर येऊ दे. काय होणार आहे शेवटी? येऊन तर मरणच येईल आणि इथंही असं होण्यापेक्षा बाहेर वेगळं राहून जे माझ्यासोबत काय घडेल त्याला मी त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज झाले आणि तिथून मी स्वतःला अलिप्त केलं. म्हटलं जाऊ द्या असंही आपल्याला स्वतःलाच प्रत्येक गोष्ट निस्तरायची आयुष्यामध्ये. एकटे चाललोय आणि हे सगळं एकट्यालाच करायचंय आणि हो, मी याच्यामध्ये कुणाची अपेक्षाही केली नाही. जे काही करायचं म्हटलं आयुष्यात आलेलं आहे ते स्वाभिमानाने राहून, सगळं धाडसाने सगळं स्वीकारून, सगळ्या गोष्टी निस्तरायच्यात आणि ते मी सगळं चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि तिथून फायनली मी घराच्या बाहेर पडले. निदान मनःशांती तरी भेटेल आणि जिथं पंचपक्वान्न खायचं किंवा जिथं पंचपक्वान्न भेटत होतं, तिथे शांती नव्हती, मानसिकता नीट नव्हती. तिथं वेगळं राहिल्यावरती मला भले 4 घास किंवा 2 घास जरी मिळू दे, ते भले चटणी भाकर का असेना, ती मी स्वकष्टाने आणि डोकं शांत ठेवून खाईन. मनःशांती लाभेल मला, हा विचार केले. खरंच आज मी तुम्हाला सांगते, भले हे तिथं खूप सगळ्या सुविधा होत्या, सगळं काही होतं, पण मनःशांती नव्हती आणि आता जर मी वेगळं राहते, तर मला जे पाहिजे मनःशांती, ते खूप महत्वाचं आहे. ती मनःशांती भेटली मला आणि असो की काही माझ्याकडे नाहीये. मी जी सुरुवात करते, ती सगळी शून्यातून आहे सुरुवात आणि मी कोणाला आता घाबरत नाही. माझं घर भलं, माझा संसार भला आणि महत्वाचं म्हणजे जी माझी मानसिक स्थिती आहे, ती सध्या स्टेबल आहे आणि भले इथून माझी सुरुवात शून्यातून असू दे, भले मी माझ्या घरात उपाशी राहू दे, पण कुणाची किरकिरी नाही, कुणाची कलई नाही डोक्याला, हे महत्वाचं आहे.
आणि तुम्हाला सांगायचं एकच की असू द्या आयुष्यात कितीही हाल होऊ द्या, संकट येऊ द्या, संघर्ष येऊ द्या, पण जरी एकटे पडला ना, तरी घाबरू नका. एक सुरुवात करा आयुष्यातून. पण अशा लोकांमध्ये, त्या दलदलीमध्ये फसण्यापेक्षा कधीही एकटं राहिलेलं बेटर असतंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढचा जर तुम्हाला अनुभव माझा ऐकायचा असेल तरी कमेंट करून सांगा. धन्यवाद.